आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जर 12वी पास असाल किंवा कुठलेही ग्रॅज्युएशन केलेले असेल तर आपल्यासाठी या ठिकाणी एअरपोर्टवर जॉबची भरती आलेली आहे। तर त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे। जागा किती आहे, एज्युकेशन किती आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आपल्याला शैक्षणिक पात्रता दिलेली आहे 12वी उत्तीर्ण किंवा त्यानंतर कोणतेही आपण एज्युकेशन घेतलेले असेल तर आपण त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो। एकूण जागा आपल्याला दिलेली आहे 4000 पेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी आलेली आहे। आणि पोस्ट नेम आपण पाहू शकतो कस्टमर सर्व्हिस असोसिएट। त्यानंतर आपल्याला मंथली पगार जो आहे तर तो आहे 28,000 पर्यंत पगार मिळणार आहे। त्यासाठी आपल्याला वयोमर्यादा दिलेली आहे 18 ते 27 वर्षांपर्यंत। त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख आपल्याला दिलेली आहे 30 जून 2026 आणि ॲप्लिकेशन फी सर्वांसाठी असणार आहे 400 प्लस GST। तर त्याचे जॉब लोकेशन तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्रामध्ये जॉबचे ठिकाण आहे मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, ठाणे आणि नांदेड। तर त्यासाठी आपल्याला जी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तर त्याची ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला व्हिजिट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो ॲप्लिकेशन आहे तर तो करायचा आहे। ॲप्लिकेशन करण्याचे जे स्टेप आहे तर ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। आपल्याला ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे, त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि आपली जी फी पेमेंट आहे तर ती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जो फॉर्म आहे तर तो सबमिट करून प्रिंट करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला पुढची प्रोसेस आहे तर ती मी त्या ठिकाणी दाखवणार आहे। तर या ठिकाणी मी जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे। या वेबसाईटची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देणार आहे। तिथे आपण जो फॉर्म आहे तर तो भरायचा आहे आणि आपला टेलिग्राम चॅनल आपण जॉईन केला नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकतात। या ठिकाणी आपण ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर आपल्याला पहिला जो ऑप्शन मिळणार आहे तर तो आहे अप्लाय नाव। या ठिकाणी आपण पाहू शकतात अप्लाय फॉर कस्टमर सर्व्हिस असोसिएट। सिम्पली आपल्याला अप्लाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे आपण अप्लाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला क्रिएट न्यू अकाउंट या ठिकाणी दिसणार आहे। पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट नेम एंटर करायचं आहे, लास्ट नेम, आपला ईमेल ID, फोन नंबर आणि डेट ऑफ बर्थ आहे तर ते त्या ठिकाणी एंटर करून आपल्याला सिम्पली रजिस्टर नाव या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन नाव या ऑप्शनवरती क्लिक करणार तुम्हाला अशा प्रकारचा जो विंडो आहे तर तो ओपन होणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात CSA ॲप्लिकेशन फॉर्म कस्टमर सर्व्हिस असोसिएट। तर या ठिकाणी आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन आहे तर ती फिलअप करायची आहे। जसे आपले नाव आणि आपले सरनेम वगैरे ते आपण रजिस्टर केल्यावर एंटर केले होते। त्यानंतर आपल्याला आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला फादर नेम, मदर नेम आणि जेंडर वगैरे आहे तर ते कास्ट आणि मॅरिटल स्टेटस वगैरे आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे बेसिक तर ती आपल्याला त्या ठिकाणी फिल करायची आहे। त्यानंतर अप्लाय फॉर आपण कस्टमर सर्व्हिस असोसिएटसाठी अप्लाय करत आहे त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि एक्झामिनेशन फी आपल्याला दाखवलेली आहे 400 प्लस 18% GST। त्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल आपल्याला पाहायला मिळणार आहे, आपली ईमेल ID, आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आपल्याला या ठिकाणी हायेस्ट क्वालिफिकेशन विचारलेले आहे। आपण आपल्यानुसार जे क्वालिफिकेशन आहे तर ते त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो। जसे की हायस्कूल असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, आपण आपल्यानुसार त्या ठिकाणी क्वालिफिकेशन आहे तर ती सिलेक्ट करू शकतो। त्यानंतर डिव्हिजन किंवा क्लास आहे तर ते आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आपल्यानुसार। त्यानंतर स्कूल नेम वगैरे आहे तर ते त्या ठिकाणी ग्रेड वगैरे आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट करून आपल्याला स्कूल नेम वगैरे एंटर करून हायस्कूल डिटेल वगैरे आहे तर ती एंटर करून आपल्याला त्या ठिकाणी जी अपलोड डॉक्युमेंट प्रोसेस आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी आपला फोटो अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपला प्रेझेंट ॲड्रेस विचारलेला आहे। प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर आपल्याला या ठिकाणी एक चेकबॉक्स मिळणार आहे। त्या चेकबॉक्सवरती आपल्याला क्लिक करून आपला जो सेम ॲड्रेस आहे तर त्या ठिकाणी आपल्याला टिक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक्झामिनेशन सेंटर प्रेफरन्स विचारलेला आहे। आपण आपल्यानुसार जे एक्झाम सेंटर आहे तर ते त्या ठिकाणी आपण देऊ शकतो। महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोणत्या सिटीमध्ये जे एक्झाम सेंटर पाहिजे आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक डिक्लेरेशनमध्ये एक टिक बॉक्स दिलेला आहे त्यावरती आपल्याला टिक करायचं आहे।
त्यानंतर आपल्याला जर फॉर्म चेक करायचा असेल तर प्रिव्ह्यू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अदरवाईज आपल्याला या ठिकाणी सबमिट ऑप्शन दिलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं आहे. जसे तुम्ही तुमची जी पर्सनल एक डिटेल आहे तर ती फिलअप झाल्यावरती आपल्याला लास्टला या ठिकाणी पेमेंट ऑप्शन येणार आहे. पेमेंट ऑप्शनमध्ये आपण कार्डने जी पेमेंट आहे तर ती करू शकतो. नेट बँकिंग असेल, वॉलेट असेल किंवा पे लेटर असेल, तर हे जे पेमेंट गेटवे आहे तर ते आपण यूज करून या ठिकाणी पेमेंट जी आहे तर ती 472 रुपये सर्वांना समान आहे. तर तेवढी जी फी आहे तर ती आपल्याला पेमेंट करून आपला जो फॉर्म आहे तर तो त्या ठिकाणी प्रिंट आऊट घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने जो फॉर्म आहे तर तो ऑनलाईन आपण या ठिकाणी करू शकतो. थँक्यू.